श्री स्वामी समर्थ. शिळा सप्तमी, पूजाविधी, कथा, मुहूर्त आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर शीतला माताचा पॉवरफुल मंत्र जे की आपल्या जीवनामध्ये खूप प्रभाव टाकतो. होळी झाली आहे, आता आपली शीतला सप्तमीची तयारी सुरू झाली आहे. या कथेनुसार कशी पूजा करायची खूप छानच या कथेमध्ये आपल्याला दाखवलं आहे की कशी तिने पूजा केली आणि तिला देवी आई प्रसन्न झाली. गावात एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू स्त्री राहत होती. ती रोज भक्तिभावाने शीतला माताची पूजा करायची. तिच्याकडे जास्त पैसे नव्हते, पण तिच्या मनामध्ये देवीबद्दल अपार प्रेम होतं, विश्वास होता, श्रद्धा होती. दरवर्षीप्रमाणे शीतला सप्तमी आली की ती एक दिवस आधी म्हणजे ती षष्टीला अन्न बनवून ठेवून द्यायची. देवीचा नैवेद्य तयार करायची. सकाळी लवकर उठून ती थंड पाण्याने अंघोळ करायची आणि छान तयार होऊन पूजेची तयारी करायची. हळद, कुंकू, फुलं, नैवेद्य सगळं काही तयार करायची. त्यामध्ये दही भात नक्की घ्यायची. ती सगळी तयारी करून देवी आईच्या मंदिरात जायची. देवी आई समोर बसून म्हणायची, हे शीतला माता, हे शीतला आई, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा कायम राहू द्या. कारण की माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही आहे. हे थोडंफार मी नैवेद्य बनवून तुमच्याकरता घेऊन येते. त्यानंतर ती देवी आईचा अभिषेक सुरू करायची थंड पाण्याने. आणि त्यावेळेस ती मंत्र म्हणायची, शीतला माताचा पॉवरफुल मंत्र. तो मंत्र आहे ओम रीम श्रीम शीतलाये नमः. ओम रीम श्रीम शीतलाये नमः. हा मंत्र ती 108 वेळा म्हणायची आणि देवी आईचा थंड पाण्याने अभिषेक करायची. त्यानंतर दुधाने अभिषेक करायची आणि परत पाण्याने अभिषेक करून देवी आईला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं आणि वस्त्र अर्पित करायची. त्यानंतर दही भात देवी आईला खाऊ घालायची. मग त्यांच्यावरती मेहंदी अर्पित करायची आणि म्हणायची की या पूजा विधीमध्ये जे काही माझं चुकलंय त्याकरता क्षमा कर आणि मी अर्पित केलेल्या वस्तू ज्या आहे, जी पूजाविधी मी केली आहे ते तू ग्रहण कर, असं म्हणून ती नमस्कार करून विश्वासाने परत घरी यायची. एक वर्ष गावात अचानक भयंकर रोग पसरला. लहान मुलांना ताप, फोडं आणि आजार होऊ लागले. मुलं बिमार व्हायला लागले. गावातले लोक खूप घाबरून गेले. अनेकांनी तर शीतला आईची पूजासुद्धा सोडून दिली आणि म्हणाले या पूजेने काहीच फायदा नाही, काहीच होऊ नाही शकत. पण ती गरीब स्त्री होती. ती दररोज देवीच्या मंदिरामध्ये जायची आणि त्यांचं नाव घेत राहायची. त्या स्त्रीचा पण एक छोटा मुलगा होता. तो अचानक बिमार झाला. त्याला खूप जास्त ताप आला होता. तर सगळे लोक तिला म्हणाले, घे, तुझी पूजासुद्धा काही कामाची आहे का? काहीच कामास नाही आली ना. पण ती स्त्री जी होती ना, ती शांतपणे बसली आणि देवी समोर जाऊन बसून गेली आणि म्हणाली, आई, तू माझी ही परीक्षा घेते ना, तर ठीक आहे, मी तुझी परीक्षासुद्धा स्वीकार करून राहिले. पण मला विश्वास आहे की तू मला सोडणार नाही आहे. जे काही झालंय आता, जे काही संकट माझ्यावर आलंय ते संकट तू नक्कीच माझं दूर करणार आहे, एवढा विश्वास मला आहे. मला अजून तुझ्याशी काही नाही म्हणायचं. त्याच रात्री काय झालं, तिला स्वप्नात देवीचे दर्शन झाले. देवी म्हणाली, बाळ, तुझी श्रद्धा, तुझा विश्वास, तुझा प्रेम मला खूप जास्त आवडतो. पण उद्या सकाळी एक काम कर, जे नीमचे पत्ते आहे ते घे आणि थंड पाणी आणि अन्न माझ्या नावाने अर्पण कर. सकाळी ती उठली, तिने तसेच केले. तिने थंड पाणी घेतलं, नीमचे पत्ते घेतले आणि थोडंसं अन्न घेऊन तिने देवीच्या नावाने अर्पित करून दिले. थोड्याच वेळात काय झालं की तिच्या मुलाचा ताप उतरू लागला. गावातल्या लोकांनी पाहिलं
की हा तर एक चमत्कारच आहे. संपूर्ण गाव आश्चर्यचकित होऊन गेलं. सगळ्या लोकांना समजलं की देवीवर विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवला, देवाला सांगितलं तर देव आपल्याला कधीच सोडत नाही. त्या दिवसापासून संपूर्ण गावाने पुन्हा भक्तिभावाने शीतला सप्तमीची पूजा सुरू केली आणि गावातले जेवढे सुद्धा रोग होते ते धीरे धीरे कमी व्हायला लागले. तर आता ही जी कथा आहे, ही कथा त्या स्त्रीची आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवते की देवीला मोठ्या वस्तूंची गरज नाही आहे. तिला फक्त खरी श्रद्धा, विश्वास हवा. मनापासून तुम्ही जो नैवेद्य दाखवाले तो नैवेद्य तिला हवा आहे, बाकी तिला काही नको. जर मन शुद्ध असेल आणि आपली भक्ती खरी असेल तर देवीची कृपा आपल्याला नक्कीच मिळते. म्हणूनच म्हणतात ना, जिथे श्रद्धा असते तिथे देवीची कृपा स्वतः येते. तर देवीची कृपा जर आपल्यालाही हवी असेल तर आपल्या मनामध्ये नुसतं शुद्ध श्रद्धा, विश्वास हवा. खरी श्रद्धा हवी तर नक्कीच देवीसुद्धा आपल्याला प्राप्त होऊन जाते. तर हा मंत्र आपण करू शकतो. त्याच मंत्राबरोबर जर जमत असेल तर शीतला माता स्तोत्राचे वाचन नक्कीच करावे. ते स्तोत्र वाचावे. ते स्तोत्र वाचन करणे सुद्धा शुद्ध मानले गेले आणि शुभ मानले गेलेले आहे. शुद्ध मनाने वाचन करा तर ते खूप जास्त शुभ मानले गेले आहे. पुष्कळ जण उपवास करतात. जर जमत असेल तर उपवास करा. महत्त्वाचं म्हणजे आरोग्य आणि रोगापासून मुक्ती आपल्याला नक्कीच मिळते. खूप मोठा कोणता रोग असेल तर त्या रोगावरून आपल्याला मुक्ती मिळण्याकरता आपण हे देवी आईची पूजा नक्कीच करू शकतो. त्याचबरोबर त्या दिवशी आपल्याला काही सुद्धा गरम खायचं नाही आहे. यावेळेस आपल्याला लक्षात आहे की घरामध्ये चुल्हा किंवा गॅस पेटवायचा नाही आहे. जे काही अन्न आहे ते एक दिवस आधी आपण बनवतो. आणि मुहूर्त जो आहे सकाळी 6:05 संध्याकाळी 5:52 आहे. दिवसभरात आपण कधीही पूजा करू शकता. मनापासून करा. हा पॉवरफुल मंत्र आहे. तिने जशी पूजा केली मनोभावे, तिने कोणतीही विधी अपनवली नाही. जे मनामध्ये आलं ते देवीला अर्पित केलं. फक्त तिच्या मनामध्ये शुद्ध श्रद्धा होती आणि विश्वास होता. त्याच विश्वासाने तिचे संकट दूर केले. हे संकट ही शीतला आई आपल्या सगळ्यांचे दूर करो, हीच त्या देवी चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.